त्यांची मी मोठी सून तृप्ती गिरीश नवाथे, हे गिरीश नवाथे, त्यांचा लहान मुलगा मनीष नवाथे, त्याचीच बायको मंजिरी नवाथे, हा माझा लहान मुलगा आहे अभय नवाथे, ही अभया नवाथे, आणि माझा मुलगा मोठा उदय आणि त्याची बायको कांचन, आणि आता रिसेंटली त्यांना मुलगी झाली 2 महिन्याची आनंदी नवाथे. आणि मनीष आणि मंजिरीचा मुलगा मंथन जो पुण्याला सध्या शिकत आहे, ते बाकी सांगतील. नमस्कार. ॲक्च्युली जसं दादानी सांगितलं जॉईंट फॅमिली, तशी आमची बऱ्याच वर्ष जॉईंट फॅमिली राहिली. आता आमची वेगवेगळी घरं तशाच काही अडचणींमुळे आणि शिक्षणामुळे झालेली आहे, पण आम्ही जवळच राहतो. आत्ताही आम्ही जी घरं घेतली आहेत ती जवळच घेतलेली आहे. मी व्यवसायाने वकील आहे आणि कराडे ब्राह्मण संघ याचा मी अध्यक्ष आहे नागपूर संघाचा, आणि आत्ताच मी नोकरी ॲडव्होकेट म्हणून पण झालेलो आहे, आणि माझ्याजवळ पॅनल्स वगैरे आहेत. आणि माझे भाऊ रिटायर्ड आहेत, ते RTOमध्ये होते, आणि असा आमचा एक जॉईंट परिवार आहे. आणि आज इथे सगळ्यांनी मिळून आम्ही मी अभयचा परिचय खूप मोठा आहे, मी त्याला सांगतो की काही गोष्टी. मी अभय नवाथे, मी RCF मध्ये आहे, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरमध्ये फायनान्स ऑफिसर आहे, आणि मला लेखनाची आवड आहे. मी नाट्यलेखन आणि कविता लेखन बऱ्याच वर्षापासून करतो, आणि सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी सहभाग असतो. आणि अभया. नमस्कार सगळ्यांना. पहिले तर मी अभया नवाथे, आणि मी रायसोनी कॉलेजला जयश रायसोनी युनिव्हर्सिटीला असिस्टंट प्रोफेसर आहे, आणि मी फॉरेन्सिक सायन्स सब्जेक्ट शिकवते. फक्त एक म्हणजे आता तर फॉर्मलीच सुरू आहे, फक्त एक सांगेल की बीइंग सून ऑफ नवाथे इज व्हेरी स्पेशल. बस, थँक्यू. आणि मलाही एक सांगायचं आहे की मी गृहिणी आहे, तरी हलव्याचे दागिने बनवते. कुणाला हवे असल्यास त्यांनी मला ऑर्डर द्यावा. इथे आल्याबरोबर मला रसिकाबाईंनी आपल्या सुनेचा ऑर्डर दिलेला आहे, तिला धन्यवाद. अभयने फारच कमी सांगितलं. त्यांनी बरेच पुरस्कारांनी, तो विविध पुरस्कारांनी नवाजल्या गेलेला आहे. आणि नागपूर महानगरपालिका यांनी पण नवरत्न म्हणून जे केलं होतं, त्यात अभय नवाथे हा सगळ्यात लहान व्यक्ती होता, जो लेखक, नाटककार आहे, लेखक आहे, आणि काही सिरियल सुद्धा त्यांनी लिहिलेले आहे. त्याच्यामुळे त्यांनी फारच कमी परिचय दिला, पण फार मोठा परिचय आहे. धन्यवाद. आता यानंतर मी सदाशिव नवाथे यांचे लहान कृष्ण नवाथे, म्हणजे बाळू काका म्हणून सगळे त्यांना ओळखतात. बाळू काका त्यांना थोडं बरं नाही म्हणून ते आले नाही. सुहासाजींना पण बरं नाही आहे, पण त्यांचा परिवार आलेला आहे. सगळ्यांना मी बोलत, राजू काका, ईशाताई, रसिका काका. मी राजेश नवाथे, माझ्या वडिलांचं नाव कृष्णा नवाथे. आम्ही ॲक्च्युली 3 भाऊ आहे. एक भाऊ मुंबईला राहतो, दुसरा भाऊ नागपूरला राहतो, पण मुंबईवाला भाऊ काही कारणामुळे येऊ शकला नाही, आणि नागपूरला भाऊ आहे तो उद्या सकाळी येणार. आणि माझे 2 मुलं आहे, रोहित आणि ईशा मुलगी. पण रोहितला आज कोणत्या कामामुळे तो येता आलं नाही, तो उद्या सकाळी येईल. आणि माझी सून काजल नवाथे. श्रीरंगाला 3 पिढी राहतील आहे, खूप बढिया आहे. तर आमच्याकडे 3 पिढीत आहे, 1 2 3, आणि भावांजवळ 4. असे असणारे लोक फार कमी लोक असतात. आम्ही 4 पिढी एकत्र राहतोय. मी रसिका नवाथे, आणि बाकी म्हणजे याच्यात सगळ्यांनी आता बोललंच आहे, पण मला आहे आवड खूप की खूप लोक यावे आणि खूप सगळ्यांची संबंध जुळून राहू, म्हणून मी प्रयत्न केला माझ्याकडनं की म्हणजे चांगला करू आणि सगळ्यांचा मेमोरेबल राहू. इथलं येणं म्हणजे जबलपूरमध्ये येणं हा माझा प्रयत्न आहे, आणि मला असं वाटतं की सगळे त्याला प्रतिसाद छान मिळतोय. आयोजन इतकं चांगलं आहे की प्रतिसाद तर नक्कीच मिळेल. मी एक ॲड ऑन करतो फक्त की इथे जेव्हा इन्व्हाइट करेल तेव्हा स्वतःनी प्रत्येकाने आपापली स्पेशालिटी
म्हणजे जसं गीतिका डॉक्टर आहे, जसं आईने सांगितलं तसं मुद्दामून सांगावं, कारण की आपल्याला आपल्याच लोकांच्या गुण आणि हे माहिती नसेल तर. मी खूप वर्षापासून असे क्लासेस घेत होती, हँडीक्राफ्ट, शिवण, एम्ब्रॉयडरी वगैरे घरातच. आणि आता आईच्या तब्येतीमुळे माझं ते बंद झालेलं आणि यांच्या ट्रान्सफरमुळे सुद्धा. पण सध्या तरी मी रोखवताचं सामान जे काही तुम्ही ऑर्डर करतात, जसं कोणी पेंटिंगचं आहे किंवा मोत्यांचं काम आहे, बरंच म्हणजे मी ऑर्डर करून देते. आता दुसऱ्या फॅमिलीवर पण शिफ्ट होत आहे. दुसरे आजोबा आहेत रामचंद्र रामकृष्ण नवाथे आणि रुक्मिणीबाई नवाथे. त्यांचे सगळ्यात मोठ्या ज्या बहीण होत्या त्या मैनाबाई पंडित, आणि त्याच्यानंतर नारायण आजोबा आणि इंदिरा नवाथे. त्यांची फॅमिलीला मी इथे बोलवतो. हा, दीपक काका, दीपक नवाथे, नवूश नवाथे, मी दीपक नवाथे, नारायणराव नवाथ्यांचा मुलगा. माझ्या वडिलांना बालाजी काका म्हणून ओळखायचे सगळेजण. ते मी नागपूरला असतो. मला 3 मुलं आहेत. एका नहुष आणि दुसरं निशांत आणि विक्रांत. हे जुळे मुलं आहेत. ते काही कारणाने नाही येऊ शकली. मिसेस आहे, ती पण नागपूरलाच असते. तिने सर्व्हिस केली, पण आता चिकनगुनियामधल्या त्रासामुळे ती नाही येऊ शकली. नमस्कार सगळ्यांना. मी नमोश नवाथे, इंदोरला असतो. आपण कोणी पण केव्हा इंदोरला नक्की आमच्याकडे या. नंबर आहे ग्रुपवरती, एक फोन करा फक्त आणि या आमच्याकडे. मी इंदोरला आहे आणि इंदोरला खूप मोठी कंपनी आहे आयशर मोटर्स. ते ट्रक्स अँड बसेसमध्ये आम्ही क्वालिटी मॅनेजर म्हणून आहे. माझी बायको रेणू, नाव घेतलं आणि आता उखाणे घ्यायला म्हणत आहे आम्ही. एक उखाणा उद्या आणि आज पहिले अॅनिव्हर्सरीचा उखाणा, नंतर मग काय मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, उखाणा उद्या. 2 मिनिटात. माहीत जवळ तू बोल, फक्त जवळ धर. काय बोलू? तू सांग ना, शाळेत कोणत्या वर्गात आहे सांग ना. नाव सांग. ही सुमीरा, मी 8वीत आहे आणि क्वीन्स कॉलेजला इंदोरमध्ये. थोडं बरं. माहीत जवळ पकड. मी रेणू, मी बॅटरी बंद आहे ना माईक, बॅटरी पण माझा आवाज तसाच येतो ना. ठीक आहे. अजून कोणाला बोलवायचं? बंद कधी जा. हे चालू आहे, त्याचं बटन तर चालू आहे. ठीक आहे. हां नाही पण आता तिसऱ्या परिवाराला मी आमंत्रित करतो. सीताराम नवाथे, म्हणजे राजा नवाथे, माया नवाथे यांचा परिवार, शिरन नवाथे, मनीषा नवाथे, रोहिणी शास्त्री, गजानन नवाथे आपण यांना मी इथे आमंत्रित करतो. सेल असतो ना, सेल घेऊन येतो. हे नाही झालं, 2 आहे ना. हे 2 असल्यामुळे घंटो चालतं, काही घंटे चालतं. याची बॅटरी नाही, हे नक्कीच केली आहे. लाईन आहे.